यावर्षी खूप अभ्यास करणार, असा अभ्यास करणार ना की घरातले प्राऊड फील करून बोलले पाहिजे की माझ्या मुलांनी 90+ मार्क्स आणले. सप्टेंबर महिना आता तर 2च महिने संपले आहेत आणि एक्झाम येण्यासाठी अजून 6 महिने बाकी आहेत. आता 10 तासांचे असे टाइम टेबल बनवतो ना की 80+ मार्क्स आणण्यासाठी कोणीही रोखणार नाही. डिसेंबर यार अभ्यास करायचं मन करतंय पण थंडीमुळे सकाळी उठायलाच जमत नाही. जानेवारी महिने आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे. आजपासून असे पॉवरफुल टाइम टेबल बनवतो ना की मला क्लासमध्ये टॉप करण्यापासून कोणीच रोखले नाही पाहिजे. फेब्रुवारी महिना परीक्षा 1 महिन्यावर आली, अजून काहीच अभ्यास झाला नाही. मी इम्पॉर्टंट क्वेश्चन प्रिपरेशन करून 60% मार्क्स तर आणूच शकतो. एक्झामचा 10 दिवस आधी. काय यार अभ्यास अभ्यास अभ्यास, कोणी बनवला आहे अभ्यासाला? किती बोर आहे ना, आणि काय भेटणार आहे अभ्यास करून? सगळेजण सांगतात अभ्यास कर अभ्यास कर. आता काय जीव देऊ काय अभ्यासासाठी? एक्झामचा 10 दिवस आधी. यार वर्षभर टाइमपास नाही केला असताना तर आज माझा चांगला अभ्यास प्रिपेअर करून झाला असता. अरे मित्रा बंद कर आता पश्चाताप कर. जेव्हा वेळ होता ना तेव्हा काहीच केलं नाही आणि आता थोडा वेळ बाकी आहे तर तू सर्व वेळ झालेल्या चुकांना आठवण्यात घालवणार आहेस का? बस कर. टॉपरकडे पण 24 तास असतात, त्याला तर 24 तास पुरतात ना. मग तू काय एवढं मोठं करणार आहेस की तुला 24 तास पुरत नाही आहे? तसं पण तू टाइमपासच करतोयस ना. तो टाइमपास तू एक्झाम नंतरही करू शकतोस ना. अरे पॅरेंट्स येडे आहेत का? ते आपल्याला सतत सांगतात अभ्यास कर म्हणून, कारण त्यांनी तुमच्यापेक्षा जास्त पावसाळी पाहिजे. ते येडे आहेत का की तुम्हाला चांगलं शिक्षण देता येते? कारण त्यांना वाटत असतं की आपण जे सहन केले ना ते आपल्या मुलांनी नसले. ते सतत तुमचा विचार करत असतात. ते त्यांची स्वप्न तुमच्यामध्ये पाहतात. ते असंही करू शकतात की तुम्हाला मराठी मीडियममध्ये शिकवून जॉबला पाठवू शकतात, पण ते असं नाही करत ना, कारण त्यांना तुमच्या भविष्याची काळजी असते. आणि तू वेळ वाया घालवतोस तेही फालतू गोष्टींसाठी. तुझ्या मनात असा विचार आलाय का की डॉक्टर शिकलाच नसता तर आपल्याला नीट तपासू शकला असता का? त्यानेही टाइमपास केला असता तर मग काय झालं असतं? ह्याचा आन्सर तुम्हालाही चांगलंच माहिती. तू मोठी मोठी स्वप्न बघतोयस ना, मग त्या स्वप्नांसाठी मेहनत करू शकत नाही. तू असंच करत बसशील ना तर कधीच तुझी स्वप्न पूर्ण नाही करू शकत. एलन मस्क नाव ऐकलं आहे का? त्यांना कोणीच सांगितलं नाही की रॉकेट कसं बनवायचं. ते स्वतः अभ्यास करून शिकले. ते पण खेळू शकतात ना मोबाईलमध्ये तुमच्यासारखं बकवास गेम. अरे आता तर खेळू शकतात ना, बट इट्स युजलेस. डोंट वेस्ट युअर टाइम. अरे वेळ आहे सावर स्वतः. पुस्तकं खूप चांगले मिळते तुझे. ब्लॅक अँड व्हाईट जरी असले ना तरी ते तुझी लाईफ रंगीत करतात. आणि जी लोक म्हणतात ना अभ्यास करून कोणाचं भलं नाही होत, तर कान खोलून नीट आहे. अभ्यास न करता कोणीही मोठं बनत नाही. त्यांना अभ्यास करावाच लागतो. मित्रा अजून पण वेळ आहे. तुला माहिती नाही आहे की तू उरलेल्या वेळामध्ये खूप मेहनत करू शकतो. एकदा मन लावून अभ्यास कर. विश्वास नाही बसणार की वेळ कधीच निघून गेला. तू चांगले मार्क्स आणू शकतोस. मित्रा 1 लाईक तर बनतोस, कारण तुला समजवण्यासाठी मी माझा महत्त्वाचा वेळ तुला दिला. कारण मला माहिती आहे की तू खूप अभ्यास करू शकतो आणि याची मला पूर्णपणे गॅरंटी आहे. व्हिडिओच्या एंडला एक सांगतो, ते नेहमी लक्षात. तू हे अशा दरवाजाच्या मागे उभा आहे आणि दरवाजाच्या त्या साईडला तुझं सक्सेस उभा आहे आणि त्या दरवाजाला लॉक आहे आणि ते लॉक अभ्यासाच्या चावीने उघडणार आहे. समजलं मित्रा? अभ्यासाच्या चावीने उघडतो तू दरवाजा. आले लक्षात मित्रा? या व्हिडिओला मार्क कर आणि जेव्हा वाटेल ना की अभ्यासापासून मन इकडे तिकडे पळतंय तर एकदा येऊन हा व्हिडिओ ऐक. असेच एक्झाम रिलेटेड मोटिवेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी ड्रीम गोल मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून घ्या. धन्यवाद.